की आध्या जन्माचे तर नाते नाही ना, असो देवांचा आशीष ह्या निमित्ताने मला देवांचा आशीष ह्या निमित्तानेच मला लाभले आहे असे माझे हे भाग्य. आणि आशीष देवांचं त्यांचं कामाचं नियोजन किंवा आता माझं 72 वर्षाचं वय आहे, तर मला असं वाटत होतं आपल्याच्याने त्या पुस्तकाची इतकी धडपड करणं वगैरे काही होणार नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की माझी शारीरिक परिस्थिती, मी घरातून बाहेर निघू शकत नाही, पण मला पुस्तक छापायचं आहे. पण त्यांनी एका शब्दाने सांगितलं की तुम्ही कुठचीच काळजी करू नका, मी सगळं करेन. आणि तो शब्द त्यांनी आजच्या ह्या क्षणापर्यंत त्यांनी पाळलेला आहे. म्हणून त्यांचं कौतुक करायला सुद्धा माझ्याजवळ शब्द नाही आहे. माझी मैत्रिणी संध्या पाळधीकर, तर ती तर आता नाही आहे, पण ती जिथे असेल तिथून ती बघतच असेल. तर माझी अशी इच्छा आहे की संध्या पाळधीकरचा जो मुलगा आहे शैलेश पाळधीकर, त्याला मी ते मंचावर बोलवते, त्याचं स्वागत करावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे तिला कुठेतरी असेल तिला आनंद होईल. तर शैलेश पाळधीकर तू येशील. आणि त्याच्या आईचं नातं तो असताय जपतोय, तो मला आईसारखंच मानतो आणि माझ्या कुठल्याही कामाला त्याची खूप मदत होते. म्हणून त्याचं पण मला कौतुक करा असं वाटतं. आता मी आमच्या लग्नाला 51 वर्ष झाले आहे. तर मी असं ठरवलं होतं की हे जे अध्यात्माचं पुस्तक आहे हे इथल्या ज्या चंद्रपूरच्या आध्यात्मिक क्षेत्रात ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत, जसं प्रभुप्रेमी संघ आहे, चिन्मय मिशन आहे आणि व्यासजींचं जे जगन्नाथ बाबा मठमध्ये त्यांचं जे आध्यात्मिक कार्य चालते, अशा ते प्रभुप्रेमी संघाचे असल्यामुळे आणि त्यांचे माझे गुरु एक असल्यामुळे ते माझे गुरुबंधूच आहे. तसंच आज कुबेर पण येणार होते, पण त्यांना ते काही कारणाने आले नाही आहे. ते पण माझे बंधू आहेत आणि प्रभुप्रेमी संघाचे ते अध्यक्ष आहेत. तर त्यांना अशा सगळ्या धार्मिक संस्थांना मी पुस्तक भेट म्हणून देणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे, तर मी ते आता त्यांच्या सुपूर्द करते. तर त्याच्यासाठी मी माझी मानसकन्या भारती चोपडे हिला मी इथे आमंत्रित करते आणि तिने ते पुस्तक द्यावाची विनंती करते. हां, पहिले मनीष महाराजांना, कंचन आणि पूजा ह्या दोघी जणी त्या पुस्तकांचं. हां, पूजा मुरली मनोहर व्यास यांना भारती मुरली मनोहर व्यास यांना त्यांच्या पुस्तकाचा संच दे. कंचन कुठे गेली? डॉक्टर सालफळे यांना कंचन आणून, कंचनला मी हे करते की त्या दे. आणि चिन्मय मिशनचे माधव शेट्टीवार आले नाही. चिन्मय मिशनचं पण मी आणला होता गठ्ठा, पण माधव शेट्टीवार आलेले नाही आहे. त्यांना चिन्मय मिशनमध्ये पोस्ट करायला आहे. मी आता उखाणा वाचून दाखवते आणि जो मी लिहिलेला आहे छोटा आहे, मी काही 1.5 पेजचा नाही, इथे वाचून दाखवत आहे. हा उखाणा महाभारत आहे. धर्मयुद्धाच्या वेळी कृष्ण झाला होता सारथी, नात्या गोत्यातील हे युद्ध साऱ्या जगता माहिती. युधिष्ठिराचा भ्याडपणानी द्रौपदीची विटंबना, सारे असती राजसभेत पण कोणीच काही बोलेना. धृतराष्ट्र तर अंधच होते, भीष्म विदुर तर होते ना,
कर्णाचे तर बोलूच नका, दुर्योधन दीड शहाणा. भीम असूनी ताकदवाला, त्याचे काहीच चाले ना. मूग गिळोनी चुप बसावे लागले मग दोन्ही भावांना. अर्जुनास मग विषाद झाला, उपदेशिली गीता कृष्णाने. कल्याणाचा मार्ग गवसला, शिरी धरली जगताने. स्त्री विटंबना परी अजूनही थांबविली नाही मनुजाने. हताश होती देवही आता, काही न होते आमच्याने. अनिल अरुणा वदती प्रभूसी, कृष्णा पुनरपि धावरे. पुन्हा न होती सीता द्रौपदी, आता सारे थांबवरे, आता सारे थांबवरे. असे म्हणजे हा छोटासा 1.5 पेजचे उखाणे लिहिणं झालेले आहे. आणि त्यावेळेस मला जे इंट्युएशन होत होतं ना, त्याच्यातला आता मी एक शब्द जरी बदलायचा म्हटलं तर मला बदलता नाही येत आहे, कारण तो तिथे सुसंगत होतच नाही. ते जेव्हा मला सुचतं त्यावेळेसच जर मी लिहिलं गेलं तरच ते लिहिलं जाते, नाही तर नाही. तर ह्याच्या सगळ्यामध्ये माझ्या गुरूंचे आशीर्वाद, ईश्वराची कृपा हेच मी मानते. आणि आता मी माझा टॅगलाईन आहे, कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. ह्या याच्यावर मी आज पण ह्या वयामध्ये काम करते, कारण मी ह्या लाईनीला फॉलो करते. धन्यवाद. सुनीताला उशीर झाला तुला यायला.